सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघाली, याला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल सुद्धा म्हटलं जाते। 1161 जागांसाठी ही भरती चालू आहे, तर फॉर्म भरणे चालू आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर 3 एप्रिल 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, तर या भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड ठेवण्यात आला आणि पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले आहे एससी एसटी ओबीसी कॅटेगरीसाठी 33% पासिंग आहे। त्याचबरोबर यूआर कॅटेगरी आणि त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी पासिंग 35% ठेवण्यात आले आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जर पाहिलं आपण कुक झालं, त्याचबरोबर वॉशरमॅन झालं, तर अशा प्रकारे स्वीपरच्या अशा प्रकारे यामध्ये जागा एक लक्षात ठेवा। तर 10वी पासवर आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस काय आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि या भरतीमध्ये आपली ट्रेड टेस्ट सुद्धा असणार आहे। तर ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असते तर याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला सांगणार आहे। उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची ही भरती चालू आहे। तर या भरतीमध्ये आपण जागांचा जर विचार केला तर कोणकोणते यामध्ये पद आहे, तर यामध्ये पहिलं जे पद आहे कॉन्स्टेबल कुकचा आहे, यामध्ये 493 जागा आहे। दुसरं कॉन्स्टेबल कॉबलरचा आहे, 9 जागा आहे। कॉन्स्टेबल टेलरचा आहे, तिसरा 23 जागा आहे। चौथं जे पद आहे कॉन्स्टेबल बार्बरचा आहे, 199 जागा आहे। पाचवं जे पद आहे कॉन्स्टेबल वॉशरमॅनचा आहे, 262 जागा आहे। सहावं जे पद आहे कॉन्स्टेबल स्वीपरचा आहे, तर यामध्ये 152 जागा आहे। सातवं जे पद आहे कॉन्स्टेबल पेंटरचा आहे, 2 जागा आहे। आठवं जे पद आहे तर ते कॉन्स्टेबल कारपेंटरचा आहे, 9 जागा आहे। नववं जे पद आहे कॉन्स्टेबल इलेक्ट्रिशियनचं 4 जागा आहे। 10वं जे पद आहे कॉन्स्टेबल माळी, त्याचबरोबर जे 12वं जे पद आहे कॉन्स्टेबल चार्ज मेकॅनिकल, तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल स्क्रीनवर। तर यामध्ये जे कॉन्स्टेबल स्वीपरचं जे पद आहे यामध्ये आपल्याला 10वी पासवर फॉर्म भरता येते आणि बाकीचे जेवढे पण पद आहे त्यामध्ये 10वी पास आणि आयटी असला पाहिजे। वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। एससी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरता येते। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। फीचा जर विचार केला जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही। आणि तुमचं जर सिलेक्शन झालं सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये तर पगार तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटणार आहे, जे की सर्वात बेस्ट या ठिकाणी आहे। ठीक आहे, आणि सर्वात अगोदर आपण यामध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये असणार आहे मैदानी चाचणी असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये ट्रेड टेस्ट असणार आहे, तर ते कसे असते ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं या ठिकाणी पेपर असणार आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे सीआयएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये। तर सर्वात अगोदर आपल्या यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड असणार आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी जी उंची लागते 165 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते। महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर लागते। छाती 78 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। एसटी कॅटेगरीचे असाल तर 162 सेंटीमीटर उंची लागते, 162.5 सेंटीमीटर। महिला उमेदवार एसटी कॅटेगरीचे असाल तर 150 सेंटीमीटर उंची लागते। छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। तर एवढी यामध्ये उंची लागते। आणि त्याचबरोबर आपण ग्राउंडचा जर विचार केला तर यामध्ये 1600 मीटर रनिंग या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी पहिला इव्हेंट आहे। 1600 मीटर रनिंग तुम्ही 6 मिनिट 30 सेकंडच्या अंदर या ठिकाणी मारली तर तुम्ही रनिंग या ठिकाणी पास असणार आहे 1600 मीटर रनिंग। आणि तुमचा जर 1600 मीटर रनिंगचा टाइम हा 6.5 मिनिटापेक्षा जास्त झाला तर तुम्हाला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। ठीक आहे, आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर आपण पाहिलं तर 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांसाठी यामध्ये आणि 800 मीटर रनिंग महिला उमेदवारांना या ठिकाणी 4 मिनिटाच्या अंदर मारायचे आहे। ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग ह्या 4 मिनिटामध्ये मारणार आहे तर त्या रनिंग या ठिकाणी पास असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांचा जो टायमिंग आहे 800 मीटर रनिंगचा हा 4 मिनिटापेक्षा जास्त जर गेला तर त्या महिला उमेदवार फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी ग्राउंड आहे। तर ग्राउंडला या ठिकाणी मार्कनी एक लक्षात ठेवा, तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे आणि ज्यांचं सुद्धा आतापासून 1600 मीटर रनिंग वीक असेल तर आतापासून जर प्रॅक्टिस आपण चालू केली तर नक्की या ठिकाणी आपलं ग्राउंड या ठिकाणी टायमाच्या अंदर या ठिकाणी येऊ शकते, एक लक्षात ठेवा। तर आतापासून तुमच्याजवळ टाइम आहे, तर ग्राउंडची सुद्धा तयारी तुम्हाला या ठिकाणी चालू द्यायची आहे। 1600 मीटर रनिंग यामध्ये एकच इव्हेंट आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग एकच इव्हेंट यामध्ये महिला उमेदवारांसाठी
एक्झामसाठी आहे। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं असणार आहे यामध्ये ट्रेड टेस्ट। आता ट्रेड टेस्ट म्हणजे काय तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही फॉर्म भरताना जे पद टाकले ते जसं कुकचं पद टाकलं किंवा मग तुम्ही या ठिकाणी स्वीपरचं पद टाकलं, ठीक आहे, जे पण तुम्ही पद या ठिकाणी टाकलं, वॉशरमॅनचं टाकलं, जे पण तुम्ही या ठिकाणी पद टाकलं असेल तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे, त्याला जे ट्रेड टेस्ट म्हटले जाते। आता तुम्ही जर समजा कुकमध्ये फॉर्म भरला तर कुकमध्ये तुम्हाला तुमची जी ट्रेड टेस्ट असणार आहे तर तुम्हाला एका रूममध्ये त्या ठिकाणी नेलं जाणार आहे आणि त्या रूममध्ये जवळपास आपल्याला 5 पदार्थ त्या ठिकाणी बनवायला लावणार आहे, जसं खीर वगैरे झालं, शिरा वगैरे झालं, पोहे वगैरे झालं, पोळी झालं, त्याचबरोबर जे मिक्स भाजी झाली एखादी, तर असे 5 पदार्थ ते आपल्याला बनवून दाखवावं लागणार आहे त्यांना, ठीक आहे। तुम्ही जर चांगल्या पद्धतीने तिथं स्वयंपाक केला तर तुम्हाला चांगले मार्क दिले जाणार आणि तुम्हाला त्या ठिकाणी पास केलं जाणार आहे आणि तुम्ही चांगला जर स्वयंपाक केला नाही तर फेलसुद्धा या ठिकाणी केलं जाणार आहे। तर अशा प्रकारे हे ट्रेड टेस्ट असते। चांगल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तुम्ही स्वयंपाक केला तर नक्की तुम्हाला त्या ठिकाणी पास केलं जाणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे ट्रेड टेस्ट असते। आणि त्याचबरोबर तुम्ही स्वीपरमध्ये फॉर्म भरला, ठीक आहे, सफाईगारमध्ये फॉर्म भरला तर यामध्ये काय की तुम्हाला एका रूममध्ये त्या ठिकाणी नेलं जाणार आहे आणि त्या रूमची तुम्हाला जे साफसफाई त्या ठिकाणी करून दाखवावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा असे मार्क असणार आहे, ठीक आहे। तर ते याला ट्रेड टेस्ट म्हटलं जाते। एका रूममध्ये तुम्हाला नेणार आहे आणि त्या रूमची तुम्हाला नीटनेटकेपणाने साफसफाई करून दाखवायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला प्रसाधन गृह त्या ठिकाणी साफसफाई करून त्या ठिकाणी दाखवून द्यावं लागणार नीटनेटकेपणानं। तर तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने मेहनतनं तुम्ही इमानदारीनं जर तिथं काम केलं, चांगल्या पद्धतीने तुम्ही झाडू मारला, त्याचबरोबर साफसफाई केली, चांगलं तुम्ही त्या ठिकाणी काम केलं, तुम्हाला चांगले मार्क त्या ठिकाणी दिले जाणार आणि पास तुम्हाला त्या ठिकाणी केले जाणार आहे, ठीक आहे। आणि तुम्ही जर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम केलं नाही तर फेलसुद्धा या ठिकाणी आपल्याला केलं जाणार आहे। अशा प्रकारे हे ट्रेड टेस्ट असते CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये। आणि हे ट्रेड टेस्ट झाल्यानंतर आपलं जे असते तिसऱ्या टप्प्यामध्ये तर आपला पेपर असते। तर पेपर यामध्ये कशा प्रकारे आहे तर पहा, CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचा जो पेपर आहे तर हा जवळपास 100 मार्काचा आणि जवळपास यामध्ये पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न आणि हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न। त्या ठिकाणी 2 ऑप्शन असते, एक तर आपण हिंदी व्याकरण त्या ठिकाणी चूज करू शकतो किंवा मग आपण इंग्रजी ग्रामर त्या ठिकाणी घेऊ शकतो। जसं SSC GD मध्ये तुम्ही पाहिलं असेल तर ते 2 पार्ट त्या ठिकाणी 2 पैकी 1 आपल्याला त्या ठिकाणी निवडायचं आहे, 2 पैकी 1 निवडायचं आहे। जसं हिंदी व्याकरण जर आवडत असेल तर हिंदी व्याकरण तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करू शकता। तर अशा प्रकारे हा 100 मार्काचा पेपर असते CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचा। आणि पेपर झाल्यानंतर यामध्ये जे नेगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला तर यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही, तुम्हाला 100च्या 100 प्रश्नावर या ठिकाणी टिक करून यायचं, कारण की नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या पेपरमध्ये। कारण की यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग जर असती तर जे आपले प्रश्न बरोबर असते तर ते या ठिकाणी मायनस झाले असते, पण असं काही नाही, तर नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे। आणि जवळपास तुम्हाला 2 घंट्याचा टाइम या ठिकाणी CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या पेपरसाठी या ठिकाणी भेटणार आहे। तर अशा प्रकारे हा CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचा पेपर असते। आणि पेपर झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं, चौथ्या टप्प्यामध्ये आपलं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, मेडिकल झालं, ही प्रोसेस त्या ठिकाणी असते। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे CISF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीचे फॉर्म भरण्यात आलं। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 3 एप्रिल 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता 3 एप्रिलच्या अंदर। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।